मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पद सोडत नव्या चक्राकार पद्धतीने निघणार सूत्रांची माहिती। जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाली तर अनुसूचित जमातीचा महापौर, महायुतीकडे अनुसूचित जमातीचा नगरसेवकच नसल्याची माहिती। महायुतीचे नवनिर्वाचित नगरसेवक करणार शक्ती प्रदर्शन, भाजप आणि शिवसेनेचे विजयी नगरसेवक करणार एकत्रित नोंदणी। कोकण भवन मध्ये जाऊन गट स्थापनेची अधिकृत नोंदणी होणार। मुंबई महानगरपालिकेच्या महापौराचा फैसला दिल्लीत होणार। भाजप शिवसेना नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक, राहुल शेवाळे, अमित साटम उपस्थित असणार। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान, शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम। केंद्रीय नेतृत्वाकडे भाजपच्या राज्यातील नेत्यांनी मांडली भूमिका। 30 जानेवारीला भाजपचाच महापौर होणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची, विश्वसनीय नेत्यांची जय महाराष्ट्रला माहिती। मुंबईमध्ये महापौर महायुतीचाच होईल, अमित साटम यांनी दिल्लीत व्यक्त केला विश्वास। महापौर महायुतीचाच होणार असे ठरलंय तर मग सौदेबाजी का सुरू आहे? संजय राऊतांचा थेट सवाल। मुंबईच्या महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड करू नका, शिंदेंच्या भूमिकेमुळे दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींचे निर्देश। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। समाधान सरवणकरांनी पराभवाचा खापर फोडलं भाजपवर। भाजपच्या टोळीमुळेच माझा पराभव झाल्याचा आरोप। भाजपातील एक टोळी पैशांसाठीच काम करत असल्याचा सरवणकरांचा दावा। संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेना युतीसाठी हाय व्होल्टेज बैठक, मध्यरात्रीपर्यंत चालली बैठक। बैठकीत दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते सहभागी। भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर विभागात वॉचडॉग ठेवलेत। भाजप नगरसेवकांचे फोन टॅप केले जात आहेत, राऊतांचा गंभीर आरोप। संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मुंबई महापौर निवडी संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता। शिवसेनेच्या हॉटेल पॉलिटिक्सवर अमित ठाकरेंची टीका, 5 स्टार हॉटेलमधील नगरसेवकांमुळे पर्यटकांना फटका, हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्थेमुळे सर्वसामान्य त्रस्त, अमित ठाकरेंची पोस्ट। मनसेकडून मुंबई महानगरपालिकेमध्ये गटनेत्याची निवड, मनसे गटनेतेपदी यशवंत किल्लेदार राज ठाकरेंकडून निवड। नितीन नवीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष, दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयातील कार्यक्रमाला मोदी शहांचीही उपस्थिती। नितीन नवीन माझे बॉस, मी त्यांचा कार्यकर्ता, नवीन यांची तारीफ करताना मोदींचं वक्तव्य। दाओसमध्ये आतापर्यंत 8 कंपन्यांसोबत 6,70,00,000 कोटी रुपयांचे करार, राज्यात 9,74,000 नव्या रोजगारांच्या संधी येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमधील 50% आरक्षण मर्यादा उल्लंघनाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी, निवडणुकीच्या तोंडावर सुनावणी, सर्व राज्याचं लक्ष। वंचित नंतर आता काँग्रेसची झेडपी पंचायत समिती निवडणुकांसाठी नवी आघाडी, प्रकाश शेंडेंच्या ओबीसी बहुजन आघाडीशी हातमिळवणी। तपोवन परिसरामधील प्रस्तावित वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती, राष्ट्रीय हरित लवादाचा नाशिक महापालिकेला पुन्हा एकदा दणका। यावर्षीच्या जीडीपी उसळीनंतर आर्थिक गती मंदावणार, आगामी 2 वर्षांसाठी आयएमएफचा अंदाज। चिलीच्या जंगलामध्ये भीषण आग, आगीमध्ये 19 जणांचा मृत्यू, तब्बल 50,000 जण बेघर, आगीवर अजूनही नियंत्रण नाही। उद्यापर्यंत निर्णय घेण्याचा बांगलादेश मंडळाला आयसीसीचा इशारा, भारतातील T20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी उद्यापर्यंतची दिली मुदत।
भारतीय क्रिकेटर्स वाघोबाच्या दर्शनासाठी पेंचच्या जंगलामध्ये कर्णधार सूर्यासह प्रमुख खेळाडूंनी लुटला जंगल सफारीचा आनंद। भाजप आणि शिवसेनेमध्ये पालिका निवडणुकीच्या निकालावरून मतभेद आहेत। या संदर्भातल्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात करूयात। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे। मुंबईमध्ये कमी जागा आल्याचं खापर भाजपनं शिवसेनेवर फोडलं अशी सूत्रांची माहिती आहे। मुस्लिम बहुल भागामध्ये लढायला भाग पाडल्याचा शिवसेनेचा युक्तिवाद आहे। स्ट्राईक रेट कमी झाल्याचं